पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात रोज नवनवे मुद्दे समोर येत आहेत। आता भारतातील सीआरपीएफ जवान मुनीर अहमदचं प्रेम प्रकरण प्रकाशझोतामध्ये आलंय। मुनीर अहमदनं पाकिस्तानी तरुणीशी लग्न करून याबाबत माहिती लपवली असा आरोप करण्यात आला। त्यामुळे अहमदला आता बडतर्फ करण्यात आलंय। संशयातली ही प्रेम कहाणी नेमकी काय आहे पाहूयात। जवानाची लव्ह स्टोरी, मॅरेज जिहादचा आरोप। सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ। व्हिसा संपल्यानंतरही पाकिस्तानी पत्नीला भारतात आश्रयाचा आरोप। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता सर्व कंगोऱ्यांनी तपास करते। भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत धाडलं जातं आणि याच प्रक्रियेत भारतीय सीआरपीएफ जवान मुनीर अहमदच्या पाकिस्तानी महिलेशी केलेल्या लग्नाची माहिती समोर आली। पण लष्करात असणाऱ्या मुनीरनं पाकिस्तानी महिलेशी केलेलं लग्न लपवल्याचा आरोप करत आता कारवाई करण्यात आली। केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 41व्या बटालियनचा जवान मुनीर अहमद यानं सुरक्षा मानकांचं गंभीर उल्लंघन केल्यामुळे त्याला तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। पाकिस्तानी तरुणीशी लग्न करून तिचा व्हिसा संपल्यानंतर देखील तिला भारतात आश्रय दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे। मुनीर अहमद हा जम्मूतल्या घरोटा गावचा रहिवासी आहे। 2017 पासून मुनीर सीआरपीएफ जवान म्हणून सेवा बजावतोय। मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातले मिनल खान यांची ओळख सोशल मीडियावर झाली। 24 मे 2024 रोजी व्हिडिओ कॉलवर दोघांनी निकाह केला। मिनल 28 फेब्रुवारी 2025 ला 15 दिवसांच्या व्हिसावर भारतात आली। तिचा 22 मार्चला व्हिसा संपला। त्यानंतर त्यांनी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला। व्हिसाची मुदत संपल्यानंतर सुद्धा मुनीरनं तिला आपल्या घरात आश्रय दिल्याचा आरोप आहे। मुनीर अहमदवर आता सेवा समाप्तीची कारवाई झाली। मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचं मुनीरचं म्हणणं आहे। मी पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती सीआरपीएफ मुख्यालयाला दिली होती। आवश्यक सर्व कागदपत्र, पासपोर्ट, विवाहपत्रिका, शपथपत्र वेळेत सादर केले। मुख्यालयाकडून 30 एप्रिल 2024 ला परवानगी मिळाली होती असं मुनीरचं म्हणणं आहे। हजारो पाकिस्तानी महिला विवाह करून भारतात वास्तव्य करतात। या लग्नांवरही आता संशय व्यक्त केला जातोय। दहशतवाद्यांच्या कारवायांसाठी देशात मॅरेज जिहाद सुरू तर नाही ना, अशी शंका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे। सोबतच संपूर्ण देशात मॅरेज जिहादची चौकशी करा अशी मागणीही केली आहे। हा मॅरेज जिहाद आहे का हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे। जर हे मॅरेज जिहाद असेल तर याला प्रेम, याला लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये। हे एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आहे। हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे। हे टेररिझम हे ठरवून केलं चाललंय। ह्या मॅरेज जिहादला पूर्ण विराम, फुल स्टॉप येणं आवश्यक आहे। हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही आतंकी कारवाईला अंजाम देण्यासाठीची प्रक्रिया आहे। हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे। सीमेपलीकडचं प्रेम, व्हिडिओ कॉलवर निकाह आणि नोकरीवर गदा आल्यानं सीआरपीएफ जवान मुनीर अहमद सध्या चांगल्याच चर्चेत आला। एनआयच्या तपासात काश्मीरमधल्या महिला आणि मुलांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना माहिती पुरवली जात असल्याचं समोर आले। त्यामुळे मुनीरच्या पत्नीसह भारतात लग्न करून येणाऱ्या अनेक पाकिस्तानी महिला आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत। आता बॉर्डर टेररिझम बाबत कसा तपास केला जातो आणि यातून हेरगिरीचे काही धागेदोरे लागतात का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।